त्यावरती उभं राहिलं आहे, परत पहिलं कधी नाही. तुम्ही सांभाळून घ्या. जर काही चुकलं तर सर्वांनी माफ करून घ्या. आपल्याच घरातली माणसं आहेत असं समजून मी बोलतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. आपण सर्वजण या महापुरुषांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. ती साजरी करत असताना तर मला बाबासाहेबांच्या विषयी बोलायला खूप आवडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 मध्ये झाला मऊ या गावी. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लहानपणी एकदम हलाखीचे दिनं होतं, तरी ते हालअपेष्टा सहन करत शिक्षण घेतलं. त्यावेळीची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल, सगळ्यांच्या भाषणातून ती व्यक्त होत असते की त्यावेळी आपल्या समाजावरती काय अन्याय होत होते, काय परिस्थिती होती ती. ते काय मी सांगण्याचं मतलब हे नाही आहे, परत परत उच्चारणं योग्य वाटत नाही मला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तरुणांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ह्याच्यातून मला असं वाटतं की आजचा तरुण की याच्या उलट अनुकरण करत आहे. शिकतो, संघटित होतो, संघर्ष करतो, हे बरोबर आहे, पण तो आपल्या संघर्ष करतो हा आपल्या समाजापुरता संघर्ष करतो. तर समाजात केला नाही पाहिजे तर तो आपल्या समाजाला बाहेरून होतो, त्याच्यावरती संघर्ष झाला पाहिजे असं मी म्हणतोय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जनतेला एक महत्वाचं मत आपलं मांडणं करण्याचं एक मतदान असतं, हे आपल्याला दिलं. तर ते आजचा तरुण काय करतोय की मतदान हे आपल्याला एक स्वतःचे हे स्थान दिलेलं आहे, तर तो राजकारण्यांच्या मध्ये येऊन कवडी मोलासाठी विकला जातोय. तर सांगा की बाबासाहेबांनी आपल्याला असं एवढं दिलेलं असताना सुद्धा तुम्ही का विकले जातात? मग आपल्या समाजाचा कसा उद्धार होणार आणि आपण कसे काय पुढे राहणार? हा डॉक्टर युवकांना हा माझा संदेश आहे की तुम्ही आपल्या समाजासाठी काहीतरी करा, विकले जाऊ नका. आणि आजच्या आपले युवकांपुढे भरपूर समस्या आहेत. युवक शिकतात, ते नोकरीनिमित्त परगावी जातात, आणि आजकाल आपल्याला माहित आहे की राजकारणामुळेच हे सगळं चाललेलं आहे. की राजकारणामुळे आपल्या देशात आर्थिक संकट किती आलंय. आपल्या युवकांना आज तुटपुंजीच्या पगारावरती बाहेरगावी नोकरी करावी लागत आहे. आपल्या संसार मतलब आपल्या कुटुंबाला कसं काय सांभाळायचं हे मोठी कार्याची कसरत करावी लागते. तर तसेच आपल्या आजकाल माहित आहे की बाहेर किती स्पर्धेचं युग आहे, आणि त्याच्यात आपल्याला पगाराची पण आता किती कमी पगारात काम करावं लागतंय. पण आपल्या समाजाची आपल्याकडे बघण्याची जी दृष्टिकोन असतो वेगळा असतो. तो कुठल्या परिस्थितीतून जात असतो हे नसतं बघत कोण, पण तो काय करतो ह्याच्यावरती लक्ष असतं. तर तो आज समस्या अशा आहेत की तो कशा खडतर प्रवासातून जातो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो हे बघणं गरजेचं आहे. तसेच आजकाल जर बघायला गेलं, हे हसण्यासारखी गोष्ट नाही आहे की आजकाल आपल्या समाजामध्ये पुरुषांच्या समोरची मोठी समस्या निर्माण झाली आहे की लग्न कसं होणार. ह्याच्यावरती आज मला बोलायला विषय निवडावा लागला, कारण की आजकाल लहान मुलं, आपण जेव्हा लहानपणापासून जो प्रवास करत असतो त्या प्रवासामध्ये आपल्याजवळ बघणाऱ्यांची दृष्टिकोन असा असतो की आता आपल्या घरातील मुलं बघून चला की तो शाळेत गेला, आता गुणगौरव केला आपण, तसाच की आई वडील म्हणतात बघ दुसऱ्याचा पोरगा कसा शिकला त्याचा सत्कार झाला, तुझा कधी होणार.
ह्याच्यामुळे तो धडपड करत असतो जास्त गुण मिळवण्यासाठी. त्याला यश परयश हे चालूच असतं. त्याच्यानंतर पण त्याचा पुढचा काळ असतो. आपलं शालांत शिक्षण झाल्याच्या नंतर माध्यमिक मध्ये कॉलेजमध्ये हे पण तसेच बाहेरून आपल्याला त्यांच्यावरती कमेंट्स येत असतात. तर त्याच्यावर पण विचार करत तो पुढे जात असतो. त्याला माहित असतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, तरी तो बाकीच्यांचा विचार न करता निर्धास्तपणे पुढे करत असतो. पण शेवटी त्याच्यावरती अशी वेळ येते की आता कॉलेज झालं आहे, आता आपल्याला पुढची जबाबदारी आहे की आपल्याला नोकरी. तो नोकरीच्या शोधात त्याला परगावी जावंच लागतं आणि तो नोकरीच्या गावी जातो. तरी तो राहायची सोय असेल तर तो राहतो, नाहीतर मग कोणत्या तरी आजूबाजूचे कोणतरी मदत करतात. पण त्याच्यानंतर पण तो करत असताना आजूबाजूचे लोक, पाहुणे मंडळी ह्यांच्याकडून जे त्यांच्यावरती कमेंट येत असतात की लग्न, तुझं लग्न कधी करणार. लग्न करणं ही गोष्ट सोपी नाही. बोलणाऱ्यांना ती सोपं वाटते, कारण की आजच्या पगारावरती अवलंबून असतं. तो आपला पगार आपल्यासाठी काय वापरणार, समाजासाठी काय देणार आणि आपला संसार करायचा आहे तर पत्नीला काय कसं हे करणार आहे हे बघणं गरजेचं आहे. तसंच आजकाल तुम्ही जर एखादी मुलगी